पिंपळगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये घेतला चांद्रयान-3चा लाईव्ह प्रक्षेपणाचा आनंद। पिंपळगाव हायस्कूल येथे चांद्रयान-3चे प्रक्षेपण, शाळेतील विद्यार्थ्यांना चांद्रयान-3 मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले। प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येईल असा सुवर्णक्षण म्हणजे चांद्रयानचे यशस्वी प्रक्षेपण झाले। हा सोहळा शालेय विद्यार्थ्यांनीही अनुभवला। मुलांना प्रत्यक्ष यान कसे मार्गक्रमण करते, पृथ्वीच्या कक्षेत जसे जाते, चंद्रावर गेल्यावर ते कसे स्थिर होते याबाबत एनसीसी अधिकारी नितीन डोखळे यांनी मार्गदर्शन केले। विद्यार्थ्या व उपस्थितीत असलेल्या सर्व शिक्षकांनी भारताच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेऊन टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी शाळेच्या परिसरात जय हिंद व वंदे मातरमचा जयघोष करून हा सोहळा अनुभवला। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अशोक मोरे, उपमुख्य सुभाष जाधव हे उपस्थित होते। पिंपळगाव हायस्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबविले जातात, त्यात विविध दिनविशेष त्यांचे महत्त्व पटवून दिले जाते। विविध क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो। विज्ञान दिन साजरा करून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्याचा आनंद घेता येतो। त्याचप्रमाणे आनंददायी शिक्षण देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमी अग्रेसर असतात, असाच एक आनंदाचा क्षण मिळवून दिला। शुक्रवारी चांद्रयान-3 यशस्वी अवकाशात उड्डाण घेतले। त्याचे लाईव्ह प्रक्षेपण शाळेमधील 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 60 इंच टीव्हीवर दाखवण्यात आले। यावेळी मधुकर चव्हाण, हिराबाई आथरे, मंदाकिनी क्षीरसागर, वर्षाराणी पवार, सुजाता भुजाडे, सुनीता मोरे, सुनीता ढुमसे, ज्योती देवरे, पद्ममा वाकचौरे, बाळासाहेब महाले, संदीप संधान, राहुल जाधव, निवेदिता देवळे, सुधाकर गावी, छाया झाडे, शिंदे मॅडम, मंडलिक मॅडम, माधुरी पाटील, शशिकांत केदारे, Here we have a majestic liftoff of LVM-3 M4 rocket carrying India's prestigious Chandrayaan-3 spacecraft. सुभाष चौधरी, अमित जाधव व एनसीसी ऑफिसर नितीन डोखळे आदि मोठी संख्येने उपस्थित होते। रॉकेट का यह भीम का रॉकेट आसमान को चीरते हुए अपनी भयानक दहाड़